सोसायटीचे जी इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बामणोली सांगली इथं आपण देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यासाठी जमलेलो. हा अतिशय सुखद आणि आनंदाचा प्रसंग आहे. या प्रसंगी या जी इंटरनॅशनल स्कूल सांगलीचे डायरेक्टर आदरणीय संजय महाडिक सर, इथं आलेले आणखी एक प्रमुख पाहुणे अण्णासाहेब थांबरे सर, संदीप थांबरे मॅडम, या स्कूलच्या प्रिन्सिपल मेघाली नंगच्चे मॅडम, ज्यांच्या जिव्हाळ्याच्या आग्रहामुळं मला इथे येण्याची संधी मिळाली, ते इथले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अभय भेलोडे सर, इथला शाळेचा सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि प्री स्कूलपासून ते ज्युनियर कॉलेजपर्यंतचे सगळे स्टुडंट्स. मित्रांनो, छान माहोल इंडिपेंडन्स डेचा इथं तयार झाला. आपण अगदी छोट्या मुलांपासून ते मोठ्या मुलींची भाषणं ऐकली. खूप सुंदर प्रेझेंटेशन होतं. ह्युमन पिरॅमिड्स आपण एन्जॉय केले. खूप छान टीमवर्क होतं त्यांचं. गाण्याचे डान्सेसचे परफॉर्मन्सेस बघितले आपण. एक देशभक्तीचं छान असा माहोल इथं तयार झाला. त्यांना आपण भागून घेतो. 77 years ago, we became independent. After a very long struggle, the freedom fighters at last achieved success on 15th August 1947, and leader of that success story was Mahatma Gandhi, मोहनदास करमचंद गांधी. विद्यार्थ्यांनो, मोहनदास करमचंद गांधी आपल्या फ्रीडम स्ट्रगलचे नेते होते. त्यांना सगळ्या देशानं नेतृत्व बहाल केलं होतं. नो डाऊट इतर अनेक नेते होते, पण महात्मा गांधींचा वाटा आपल्या स्वातंत्र्यामध्ये सिंहाचा होता. मी तुम्हाला त्यांच्या जीवनातल्या 1-2च गोष्टी सांगणार आहे. ज्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनाची उंची हिमालय एवढी होती, ज्यांच्या चारित्र्यात दुधाची शुभ्र धवलता होती, ज्यांच्या निष्ठेमध्ये पहाडाची खंबीरता होती आणि विचारात आकाशाची भव्यता होती, असे ते महात्मा गांधी होते कसे? ते बालपणापासून वाढले कसे? त्यांची जी उत्तुंग उंची होती त्यांनी गाठलेली त्यांच्या व्यक्तिमत्वाची, ती त्यांनी कशी गाठली, कशी साध्य केली, याच्याबद्दल ते जिवंत होते तेव्हाही खूप कुतूहल होतं. आणि आज स्वातंत्र्यानंतर गांधीजी जाऊन जवळजवळ 76 वर्ष होत आली. ते कुतूहल अजूनही टिकून आहे. गांधीजी लहानपणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते का? तर नाही. ही वॉज जस्ट ऑर्डिनरी बॉय. मग काय होतं असं ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी झाले थोडं? इंग्रजीमध्ये खूप सुंदर वाक्य आहे, ग्रेट पीपल आर ऑर्डिनरी. ग्रेट पीपल आर ऑर्डिनरी पीपल विथ एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिटर्मिनेशन. हे डिटर्मिनेशन काय आहे? हे डिटर्मिनेशन म्हणजे दृढ निश्चय. आपण जे करायचं ठरवलं ते 100% करायचंच. हा निश्चय ज्यावेळी आपण करतो त्यावेळी इट बिकम्स अ डिटर्मिनेशन. अँड दॅट इज वाय दीज पीपल बिकम एक्स्ट्रा ऑर्डिनरी. त्यांच्या लहानपणची एक गोष्ट सांगतो. एकदा शाळेत
शिकत असताना एक इंग्रज साहेब शाळेच्या इन्स्पेक्शनसाठी आला आणि त्यानं इंग्रजीतल्या शुद्ध लेखनाची परीक्षा बघण्यासाठी म्हणून 5 शब्द दिले, वर्ड्स, आणि ते लिहायला सांगितले. छोट्या मोहननं एक शब्द चुकीचा लिहिला आणि ते त्याच्या सरांनी बघितलं की एक शब्द चुकीचा लिहिलाय. आणि मग त्या शिक्षकांनी मोहनला खानाखुणा करून पुन्हा उंचा काहीतरी बोटानं सांगून शेजारच्या मुलाचं बघून तू लिही असं न बोलता खानाखुणा करून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मोहननं तिकडं दुर्लक्ष केलं. खूप वेळ सुचवलं त्यांनी. शिक्षक शेवटी खानाखुणा करून दमले आणि मग शेवटी त्यांनी त्यांच्या बोटाचं टोक मोहनच्या अंगठ्याच्या पायाच्या अंगठ्यावर दाबलं आणि त्याला पुन्हा एकदा खून केली की शेजारच्या मुलाचा बघून दुरुस्त कर, तो शब्द दुरुस्त कर, करेक्ट कर. पण तरीही मोहननं तिकडे दुर्लक्ष केलं. सत्यावर ठाम राहणारा मोहन कळवळला, पण त्यानं असत्याचा मार्ग दाखविणारा हा सिग्नल दुर्लक्षित केला. तिकडे पाहिलं सुद्धा नाही त्यानं. कारण अशा फ्रॉडकडं नेणाऱ्या सिग्नलला त्यांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नव्हतं आणि त्या असत्याकडे नेणाऱ्या फ्रॉडकडे नेणाऱ्या सिग्नलकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. ते दुर्लक्ष आयुष्यभर केलं. सत्याचाच मार्ग त्यांनी स्वीकारला, असत्याचा मार्ग आयुष्यात कधीही स्वीकारला. भले त्यांनी चुका केल्या पण त्या अगदी मोकळेपणानं कबूल केल्या आणि त्यामुळं त्या कबूल केल्यामुळं पश्चातापातून त्यांना पुन्हा वर येण्याची संधी मिळाली. त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं बनण्याचं त्यांना ती संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोडून. आणखीन एक प्रसंग त्यांच्या सिन्सिरिटीबद्दल की जे पुन्हा हे जे सत्य आहे ते आवश्यक आहे. मुलांना सिन्सिअरिटी ती सुद्धा खूप आवश्यक आहे. त्यांच्या तन्मयतेबद्दल सिन्सिअरिटीबद्दलची एक गोष्ट. एकदा काँग्रेस वर्किंग कमिटीची मीटिंग होती. ती मीटिंग अजून चालू होणार होती आणि सगळे देशातले मोठमोठे नेते जमून तिथं गप्पा मारत होते की काय राजकारण कसं करायचं, कसा स्वातंत्र्य लढा पुढे न्यायचा, असा सगळा चालली होती. आणि गांधीजी मात्र एका कोपऱ्यात बसून रजई शिवत, सुई दोरा घेऊन एका रोग्यासाठी ते रजई शिवत. तर तिथं पत्रकार होता. त्याला खूप आश्चर्य वाटलं की एवढं सगळं स्वातंत्र्याच्या आंदोलनाची चर्चा चालू आहे, आता मीटिंग चालू होणार आहे आणि गांधीजी मात्र अगदी मन लावून ती हृदय सुई दोऱ्याने शिवत बसलेले आहेत. हा काय प्रकार आहे? गांधीजी असं कसं काय करू शकतात? म्हणून त्यांनी गांधीजींना विचारलं की कसं काय तुम्ही करू शकता, इतकं मन लावून हे सगळं असं वातावरण असताना. गांधीजींनी जे उत्तर दिलं ते आपल्या सगळ्यांसाठी, शिक्षकांसाठी, आमच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. गांधीजी असं म्हणाले की आय कॅनॉट बी इनसिन्सिअर. गांधीजी म्हणाले की आय कॅनॉट बी इनसिन्सिअर म्हणजे मी तन्मय झाल्यापासून, एकाग्र झाल्यापासून किंवा अगदी मन लावून काम करण्यापासून कुठलंही काम करू शकत नाही. म्हणजे मी जे काही करतो ते सिन्सिअरलीच करतो, मन लावून करतो, एकाग्रतेने करतो, तन्मयतेने करतो. गांधीजी प्रत्येक गोष्ट सिन्सिअरली करायचे. त्यांच्या यशाचं रहस्य त्यांच्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं सिक्रेट जे आहे ते या सिन्सिअरिटीमध्ये दडलेलं आहे. लक्षात ठेवा. तर हा सिन्सिअरिटीचा गुण खूप महत्त्वाचा आहे. तो असला पाहिजे, आपल्यामध्ये आत्मसात केला. शेवटची एक त्यांच्या जीवनातली खूप महत्त्वाची कथा मी तुम्हाला सांगतो. खूप छान गोष्ट आहे ती. शेवटचा हा प्रसंग सांगितल्याशिवाय मला राहत नाही म्हणून सांगतो. त्यावेळी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते. इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत असेल की दक्षिण आफ्रिकेतल्या काळ्या गुलाम, तिथं भारतीय पण होते, आफ्रिकन होते, त्या गुलामांच्या खूप अन्याय व्हायचा
आणि गांधीजी त्यावेळी तरुण बॅरिस्टर होते, वकील होते. त्यांना बोलावून घेतलं होतं आफ्रिकेच्या लोकांनी की आमच्या विरुद्धचा कायदेशीर लढा तुम्ही लढा. इथं न्यायालयात आमच्या विरोधात खूप अन्याय होतो, त्याच्या विरोधात आम्ही केस घातले की तुम्ही लढवा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. म्हणून त्यांनी आफ्रिकेच्या लोकांनी, आफ्रिकेच्या भारतीयांनी, आफ्रिकन लोकांनी, काळ्या लोकांनी त्यांना बोलावून घेतलं होतं मुद्दाम. आणि गांधीजी तिथं कायदेशीर लढाई करण्यासाठी गेले होते. ते दरबान या स्टेशनवरून प्रिटोरिया या स्टेशनकडे रेल्वेने चालले होते. रेल्वेने त्यांचा प्रवास दरबानहून प्रिटोरियाकडे चालला होता. तो दिवस होता 7 जून 1893. त्या प्रवासादरम्यान काय झालं, गांधीजींनी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलेलं होतं. फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये बसून ते चाललेले होते आणि मध्यरात्री गाडी पीटर मॅरिट्सबर्ग या स्टेशनवर आली. स्टेशनचं नाव होतं पीटर मॅरिट्सबर्ग. त्या स्टेशनवर ती गाडी आल्यानंतर त्यांच्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये एक गोरा इंग्रज अधिकारी चढला आणि त्यांनी बघितलं की काळा माणूस, एक भारतीय माणूस फर्स्ट क्लासच्या डब्यात बसलेला आहे. म्हटल्यानंतर तो खूप संतापला, अंगीनं संतापाने लाल लाल झाला आणि त्या लाल डोळ्यानं त्यांना गांधीजींना त्यांनी सांगितलं, दरडावून त्यांना गांधीजींना सांगितलं की खाली उतर आणि थर्ड क्लासच्या डब्यामध्ये जा. गांधीजींनी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं होतं. ते शांतपणे त्या गोऱ्या इंग्रज अधिकाऱ्याला म्हणाले की माझ्याजवळ फर्स्ट क्लासचं तिकीट आहे, मी खाली उतरणार नाही. तो गोरा इंग्रज अधिकारी जास्तच मगरुरीनं दरडावून गांधीजींना म्हणाला, तरीही उतर आणि जा थर्ड क्लासमध्ये. गांधीजींनी ज्यावेळी त्याला नकार दिला त्यावेळी अघटित घडलं. त्या गोऱ्या अधिकाऱ्यानं त्यांना त्या पीटर मॅरिट्सबर्ग स्टेशनवर त्यांच्या सामानासकट त्यांना डब्यातून खाली फेकून दिलं, अक्षरशः फेकून दिलं. गांधीजी प्लॅटफॉर्मवर पडले, त्यांचं सामान त्यांच्या शेजारी पडलं. प्रचंड थंडीचे दिवस होते. तिथं जून महिन्यामध्ये खूप प्रचंड थंडी असते. थंडीनं कुडकुडत होते गांधीजी. मनात चीड, संताप, असहाय्यता, भीती आणि सोबतीला प्रचंड थंडी याचा अनुभव घेत गांधीजी रात्रभर त्या प्लॅटफॉर्मवर पडून राहिले. खूप थंडी वाजत होती, पण त्या अन्यायाचा निषेध म्हणून त्यांनी आपल्या बागेतून त्यांचा कोट किंवा त्यांची शाल सुद्धा काढली नाही थंडीपासून बचाव करण्याकरिता. ते विचार करत तसेच पडून राहिले, काय करायचं, काय करायला पाहिजे. त्यांच्या मनात विचारांचं थैमान चालू झालं, वादळ घोंगावत होतं. ते आले होते तिथल्या लोकांना न्याय द्यायला. क्षणभर त्यांना असं वाटलं की परत जावं का भारतामध्ये. कशाला आलो आपण इथे. भारतामध्ये ते बॅरिस्टर होते, भारतामध्ये त्यांची चांगली प्रॅक्टिस चालली होती, चालणार होती त्यांची. एक तरुण हुशार वकील होते ते. त्यामुळे हे सगळं सोडून हा अपमान सहन करण्यापेक्षा परत भारतात जावं असंही त्यांना वाटून घेतं. पण खूप 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 विचार केल्यानंतर एका क्षणाला त्यांचं न्यायी मन पेटून उठलं. जस्टिस आणि ह्युमॅनिटी हे त्यांच्या आत्म्याचा भाग होता. त्यामुळे न्यायालाच न्याय द्यायचा हे त्यांनी ठरवलं. गाडी निघून गेली आणि इंग्रजांच्या अन्यायाविरुद्धचा संताप त्यांच्या मनामध्ये धगधगला. परत जाण्याचा भ्याडपणा न करता हिमतीने लढायचं, इथल्या लोकांनाही न्याय मिळवून द्यायचा आणि इथं फर्स्ट क्लासमध्ये काळ्या लोकांना सुद्धा प्रवास करण्याची जी मुभा आहे, परवानगी आहे, ती सुद्धा मिळवायची आणि आपण न्याय द्यायचा. हा दृढनिश्चय त्यांनी केला. दिस इज डिटर्मिनेशन. ठरवलं त्यांनी की हे करायचंच आणि ते तिथंच राहिले.
त्यांनी दक्षिण आफ्रिकेत त्याच्यानंतर सत्याग्रह केला, खूप मोठं आंदोलन केलं, तिथल्या लोकांनी न्यायालयीन लढाई लढली आणि त्यांनी ट्रेनने फर्स्ट क्लास मध्ये प्रवास करण्याचा हक्क परत मिळवला. अन्यायाविरोधाचा लढा त्यांनी जिंकला. नंतर ते भारतात आले. त्याच्यानंतर तुम्हाला तो इतिहास सगळा माहित आहे. मिठाचा सत्याग्रह, चले जाओ चळवळ आणि मग 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य. पीटर मॅरिट्सबर्ग स्टेशनवरच्या त्या घटनेला 100 वर्ष, आता 100 नाही 125 वर्ष होऊन गेली. 1893. 100 वर्षानंतर आता त्या पीटर मॅरिट्सबर्ग स्टेशनवर एक भव्य असं स्मारक बांधलेलं आहे, त्या घटनेची आठवण म्हणून. आणि तिथल्या भिंतीवर ते सगळा प्रसंग, त्या गांधीजींना बाहेर फेकून दिलेलं ट्रेनमधून, ते थंडीत प्लॅटफॉर्मवर कुडकुडत पडले आहेत तो प्रसंग, आणि सकाळी परत ते जिद्दीनं परत इथंच राहायचं, हे सगळे प्रसंग तिथल्या भिंतींवर कोरलेले आहेत. आता या स्मारकाचं उद्घाटन कुणी केलं माहिती आहे का तुम्हाला? ते नेल्सन मंडेला यांनी केलं. नेल्सन मंडेला कोण? तर हेच ते नेल्सन मंडेला ज्यांनी अहिंसेच्या मार्गाने त्या गुलाम देशाला, आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणजे गांधीजींच्या मार्गानेच नेल्सन मंडेलांनी आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ते नेल्सन मंडेला त्या स्मारकाचं उद्घाटन करताना ते असं म्हणाले की 100 वर्षांपूर्वी भारतानं आमच्याकडं एक अडखळणारा शिकाऊ वकील पाठवला होता, आणि 20 वर्षानंतर, म्हणजे गांधीजी 20 वर्ष राहिले तिथं, आणि त्यांनी सगळ्यांना एकजूट करून तिथं न्याय मिळवून दिला सगळ्यांना. नेल्सन मंडेला असं म्हणाले की 100 वर्षांपूर्वी भारतानं आमच्याकडे एक अडखळणारा नवशिका वकील पाठवला होता. 20 वर्षानंतर आम्ही भारताला एक महात्मा परत केला. दक्षिण आफ्रिकेतल्या त्या टर्निंग पॉइंटचं किती सार्थ वर्णन केले नेल्सन मंडेलाने. मित्रांनो, गांधीजी सुद्धा असं त्या घटनेच्या बाबत लिहिताना आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी असं लिहिले की मी भारतात जन्मलो, पण दक्षिण आफ्रिकेमध्ये मी पुन्हा एकदा जन्मलो. म्हणजे हा त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. मग ते भारतात आले, मोठे नेते झाले, महात्मा झाले, आणि देशाने त्यांना नेतृत्व भाग केलं. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे मी तुम्हाला मुद्दाम का सांगितली की प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा टर्निंग पॉइंट येत असतो. हे टर्निंग पॉइंट देणारं पीटर मॅरिट्सबर्ग स्टेशन हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतं, पण बऱ्याच वेळा आपल्याला ते ओळखू येत नाही की हेच आपल्या जीवनातलं टर्निंग पॉइंट आहे असं. पण गांधीजींनी ते ओळखलं, आणि तो कर त्यांनी इतका छान घेतला की त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं, त्यांच्याच आयुष्याचं सोनं झालं नाही, तर आपल्या भारताचं सुद्धा त्या टर्निंग पॉइंटमुळं सोनं झालं. सत्याग्रहाचा जन्म या स्टेशनवर झाला असं म्हणतात. सत्य, अहिंसा या 2 तत्वांचा वापर करून, निष्ठेनं मनापासून काम करून, दृढनिष्ठे करून असाध्य ते साध्य करता येतं हे गांधीजींनी जगाला दाखवून दिलं. आपण आपल्या जीवनातला टर्निंग पॉइंट ओळखून सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे आपला प्रवास कधी चालू करणार आहोत, हा खरा कळीचा प्रश्न आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण सारे आज प्लॅटफॉर्मवर बसून आहोत, काहीही न करता बसून आहोत. आपला टर्निंग पॉइंट कधीतरी येणार आहे, तो आपण ओळखायचा आहे, आणि तो ओळखून तो आयुष्यातला टर्न आपण छानपैकी घ्यायचा आहे, आणि तो तुम्ही तुमच्या भावी आयुष्यात ओळखावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. इथं मगाशी स्कॉलर्स, अचिव्हर्स, रँकर्स
सगळ्यांचा सत्कार झाला, त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. या स्कूलला खूप 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 शुभेच्छा देतो. एक छान अनुभव तुम्ही दिला आणि मला इथं तुमच्या पुढं एक दोन शब्द तुमच्याबरोबर संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि मी दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.